माझी परिस्थिती अशी होती की म्हणजे माझ्या मुलांना छोटी छोटी मुलं होती माझी, त्यांना दूध बिस्किट घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. त्यांना काही खायला घ्यायचं म्हटलं तरी माझ्याकडे पैसे नसायचे, तर त्याचा विचार खूप करावा लागायचा मला. तर आता कसं होणार पुढे, आपलं घर कसं चालणार, त्यांचं शिक्षण कसं होणार, ह्या भरपूर अडचणी माझ्या डोक्यामध्ये होत्या. तर योगायोगाने हा पहिल्या लॉकडाऊन मध्ये माझा बिझनेस चालू झाला आणि त्या बिझनेस मधून मला आता एक 60 ते 70 हजार रुपयाचे मी महिन्याला, कुठलेही माझ्याकडे रुपया नसताना म्हणजे शून्यातूनच हा बिझनेस उभा केला मी, आणि आता 60 ते 70 हजार रुपयाचं महिन्याला मी इन्कम घेते. नमस्कार, माझं नाव शशिकला महादेव ससाने, राहणार आदर्श गाव बल्लाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं लहानपण, माझं माहेर मडपाशी खुबी गाव म्हणून आहे, माळशेज घाटा शेजारी. तर तिथं माझं लहानपण गेलं. माझं शिक्षण तिथे 10वी पर्यंत झालं. त्यानंतर माझं कॉलेजचं शिक्षण म्हणजे वडिलांनी परिस्थिती नसताना पण मला कॉलेजला घातलं होतं, तर 12वी पर्यंत माझं तिथं शिक्षण झालं. मला एक भाऊ आणि 4 बहिणी आहेत. वडील माझे सुतारकाम करतात, आई घरकाम करते. आणि त्यानंतर माझं 12वी झाल्यानंतर 2001 साली माझं लग्न झालं. ते पण माझ्या आत्यांनाच म्हणजे नातेवाईकांमध्येच माझं लग्न झालं. आणि आत्याने असा शब्द दिला होता की तुला कॉलेज करू असं. मग त्यांनी मला 1 वर्ष शिकवलं, शिक्षण दिलं. परंतु काही अडचणींमुळे, एकत्र फॅमिलीमुळे मला पुढे शिक्षण घेता नाही आलं. तिथे माझं शिक्षण स्टॉप झालं. माझं 13वी शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर मग मी एक सामाजिक संस्थेमध्ये जॉब केला एक 10-12 वर्ष. तिथे शिकता शिकता म्हणजे महिलांसोबतच ते कार्य होतं. तर बऱ्याचशा त्या संस्थेने मला खूप मदत केली, स्वतःच्या पायावर उभं केलं, स्ट्रॉंग केलं. काही प्रशिक्षण, ट्रेनिंग वगैरे पार गुजरात पर्यंत जाऊन मी घेतले. तिथूनच माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आला. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मला पुढे जास्त काही करता नाही आलं. पण डोक्यामध्ये एक होतं की नोकरी कायमची करायचीच नाही, आपल्याला काहीतरी स्वतःचा बिझनेस करायचा आणि त्याच्या जोरावरती मोठं व्हायचं, हे डोक्यामध्ये होतं. परंतु ते सक्सेसच झालेलं नाही. मग नंतर एका सोसायटीमध्ये जॉब केला. तिथे मग ते लॉकडाऊनमुळे ती सोसायटी बंद झाली. पुढे पूर्ण म्हणजे पूर्णच अंधार होता. आता काय करायचं नक्की, आपलं शिक्षण, मुलांचं शिक्षण कसं करायचं, घर कसं चालवायचं, हा मोठा प्रॉब्लेम म्हणजे अडचण निर्माण झाली माझ्या पुढे. तर त्यानंतर योगायोगाने माझ्या डोक्यामध्ये एक मसाले बिझनेस सुरू करायचा असं मला आयडिया म्हणजे सुचलं मला. त्यानंतर मी हा व्यवसाय चालू केला. तिथेही मला म्हणजे आर्थिक पाठबळ कुणाचंच नव्हतं. पैसा कसा उभा करायचा आणि बिझनेस कसा चालू करायचा हे पूर्ण अंधारच होता. त्यानंतर मग मी एक छोटीशी गिरणी घेतली पहिल्याच लॉकडाऊनला. आणि लॉकडाऊन मध्ये असं कडक लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना बाहेर, महिलांना जाता येत नव्हतं. तर त्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये मग जास्त फारशी जाहिरात करावी लागली नाही. थोडक्यात म्हणजे 1-2 महिलांना कळलं आणि मग त्यांनी बराचसा प्रचार केला गावामध्ये. शेजारच्या गावांमधून मग काही महिला यायला लागल्या मसाले बनवण्यासाठी. सुरुवातीला मसालेच बनवण्याचा प्रयत्न केला मी. त्याच्यातून थोडीफार मला इन्कम भेटली. मग थोड्या मशिनरी वाढवत गेले मी आणि आता माझा बिझनेस जो आहे तो 60 ते 70 हजार रुपयाचं मी इन्कम करते. तर मी गावातच मर्यादित न राहता तर बाहेर पण तालुक्याच्या गावं असतील, महिला बचत गट असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचते मी. हॉटेल व्यवसायामध्ये हॉटेलवाल्यांना माल पुरवते. बाहेर काही पुणे, मुंबई सारख्या सिटीमध्ये माझं मटेरियल जाते, तिथे मी माझी मार्केटिंगची टीम कामाला लावलेली, त्यांच्या माध्यमातून पण माझा माल जातोय. आणि भविष्यामध्ये मला परदेशामध्येही माल माझा पाठवायचा प्रयत्न चालू आहे. आणि माझं जास्तीत जास्त करोडोमध्ये कसं टर्नओव्हर होईल याच्याकडेच मी जास्त आता लक्ष देत आहे. या व्यवसायाची सुरुवात करताना जे सुरुवातीला पैशांचा मला प्रॉब्लेम आला, तर त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी मला 1,00,000 रुपयाची मदत केली. त्याच्यानंतर माझ्या बहिणी आहेत, बहिणींनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून मला त्यावेळेस पैशांची मदत केली. त्यांच्या तर खरंच म्हणजे खूपच उपकार आहेत माझ्यावरती हा व्यवसाय चालू करताना. आणि भावानी माझ्या मदत केली. आर्थिक मदत करताना त्यांनी म्हणजे मला मानसिक पण एकदम सपोर्ट केला. प्लस माझे मेवणे असतील, माझ्या बहिणी असतील, त्या मार्केटिंग म्हणजे सेल करण्यासाठी पण त्या आतापर्यंत खूप मदत करतात. त्यांचा आतापर्यंत मला फारच फायदा झालेला आहे म्हणजे. आणि आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर, आणि जर मनातून आपल्या जिद्द असेल काम करण्याची, तर खरोखरच तो व्यवसाय आपला पुढे जाऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला यश भेटू शकतं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. तर तेही माझ्या बिझनेसमध्ये मला मदत करतात. आणि खरं सांगायचं म्हणजे तर यशस्वी पुरुषामागे ज्या एखाद्या स्त्रीचा हात असतो, अशी जी आपण म्हणतो,
तर मला असं म्हणजे मोठेपणाने किंवा आणि सांगावंसं वाटतंय की मी जो हा बिझनेस उभा केला आणि मला जे यश मिळत आहे, तर माझ्या मिस्टरांचं मला खरोखरच मोलाचं मार्गदर्शन आहे आणि माझी साथ आहे. कायम ते माझ्या सोबतच असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेताना मला कधीच त्यांनी अडवलं नाही किंवा हे तू असं का करते, हे करू नको. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, निर्णयामध्ये ते माझ्या बरोबरीने आहेत आणि म्हणूनच आज मी हा व्यवसाय माझा सक्सेस करू शकलो. बिझनेस चालू करताना महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आर्थिक पाठबळ, पैशांची खूप गरज असते. पैशाशिवाय काही होत नाही. तर हा बिझनेस चालू करताना तसं तर मी शून्यातूनच निर्माण केलेला आहे. पहिले सुरुवातीला उधारीवरतीच गिरणी घेऊन मग तो व्यवसाय चालू केलेला आहे. त्याच्याही नंतर मग मी एका मशनीच्या दोन मशनीच्या नंतर आता जवळजवळ माझ्याकडे एक 7-8 मशनरी आहेत व्यवसायासाठी लागणाऱ्या. तर मग मी नंतर एका म्हणजे बँकेच्या मॅनेजरशी बोलले, बँक ऑफ इंडिया मधून. तर सर म्हटले की अशा योजनेमधून, एखाद्या योजनेमधून तुम्ही स्कीम मधून लाभ घेऊ शकता, तुम्हाला व्यवसायासाठी असं लोन भेटू शकतं. परंतु ते लोन मिळवायला सुद्धा मला वर्ष घालवावं लागलं. ते प्रोसेस माहीत नव्हती. मग तो फॉर्म भरणं ऑनलाईन हे सगळं काहीच माहीत नव्हतं. त्याच्यामध्ये लायसन्स लागतात, मग ते लायसन्स मला सगळे काढावे लागले. आणि मग नंतर मला एक पंतप्रधान योजनेमधून जिल्हा उद्योग केंद्राचं एक 10 लाखाचं सबसिडीचं लोन भेटलं आणि त्याच्यामधून मग मी थोडीशी प्रोग्रेस केली. मला बँकेच्या साहेबांनी खूप सहकार्य केलं नंतर आणि आत्ताही ते खूप सहकार्यच करत आहेत. परंतु जर आपल्याला व्यवसाय चालू करायचाच असेल तर आपल्याला घरच्यांचं जर पाठबळ नसेल किंवा आर्थिक मदत नसेल तर आपण तो व्यवसाय करू शकत नाही. थोडं फार का होईना आपल्याला असं बँकांचं सहकार्य घ्यावंच लागतं. त्याच वेळेस आपल्याला हा बिझनेस सुरू करता येऊ शकतो. आणि तसं म्हणजे जिद्दच असेल तर आपण थोड्यातून पण व्यवसाय पुढे नेऊ शकतो. सुरुवातीला एकदमच असं 10 लाखाचं भांडवल पण अडकवायची गरज नाही. तुम्ही थोड्या 10-5 हजारातून पण एखादा बिझनेस चालू करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही मोठी भरारी घेऊ शकता. हा व्यवसायच्या अगोदर माझी परिस्थिती अशी होती की सकाळी जेवण बनवलं तर संध्याकाळची भ्रांत पडायची. म्हणजे संध्याकाळी काय बनवायचं, पैसे नसायचे. तर इतकी वाईट परिस्थितीमध्ये कधी कधी उपाशी पण दिवस काढलेले. म्हणजे ते दिवस जरी आठवले तरी आता खूप म्हणजे रडायला येते. म्हणजे असं खूप वाईट वाटतंय. परंतु ते दिवस माणसाचे कधीच वाईट वेळ बसून नाही राहत, ती जाते निघून. आत्ता माझ्याकडं एक 5-10 लेडीज ज्या आहेत त्यांना मी रोजगार दिलेला आहे. त्या सेल पण करतात चांगल्या पद्धतीने. तर मला वाटतं की म्हणजे वेळ कुणाचीच बसून राहत नाही, वाईट वेळ निघून जाते आणि याच्यातूनच पुढे जातो माणूस. परी मसाले नावाने ब्रँड घेतला मी मुलीच्या नावाने. तो ब्रँड घेतल्यानंतर माझ्याकडे आता जवळजवळ 18 ते 19 प्रकारचे मसाले मी बनवते. सुरुवातीला मी 3-4 प्रकारचेच मसाले बनवले. त्यांना मला चांगला रिस्पॉन्स भेटला. त्याच्यामध्ये मिरची पावडर असेल, धना पावडर, हळद पावडर, कांदा, लसूण, गोडा हे 4-5 प्रकारचे मसाले बनवले आणि ते मार्केटमध्ये मी एक्झिबिशनच्या माध्यमातून म्हणा किंवा असे घरोघरी बचत गटांच्या माध्यमातून म्हणा ते मी सेल केले. त्याला मला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स भेटला. त्याच्यानंतर मी नॉनव्हेजमध्ये उतरले. नॉनव्हेजमध्ये माझ्याकडं चिकन, मटन, बिर्याणी, मच्छीचा मसाला आहे, मालवणी मसाला आहे, त्याच्यानंतर पनीर आहे, मिसळ मसाला आहे, पावभाजी, शेवभाजी अशा अनेक प्रकारचे जवळजवळ 18-19 प्रकारचे मी आता मसाले बनवते. आणि क्वालिटी त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल न वापरता, कलर न वापरता ऑर्गॅनिक पद्धतीने मसाले तयार करून विकते. तर त्याला मला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे सध्या. कच्चा माल व्यवसायासाठी खूप गरजेचा असतो. तर मी कच्चा माल नगर, हिंगोलीवरून हळद मागवते, कोल्हापूरवरून काही मटेरियल मागवते, पुण्यातून मार्केटवरून काही घेते आणि लोकल मार्केटला शक्यतो नाही घेत जास्त. शेतामधून काही माझ्या म्हणजे शेतीपूरक व्यवसाय निवडल्यामुळं मग शेतामधून धने वगैरे, हळद, मिरचीचं वगैरे थोडंफार प्रमाणामध्ये शेतातून शेतकऱ्यांकडनं पण घेते. आपल्या शेतातलं पण निघतं ते पण वापर करते. आणि त्याच्याबरोबर मार्केटिंग म्हटलं तर मग पुण्यामध्ये, मुंबईमध्ये लोकल एरिया आपला आहे. हॉटेल बिझनेस वाल्यांना, हॉटेलवाल्यांना पण देतो, मेसवाल्यांना देतो. तर म्हणजे इतक्या ठिकाणी आपण तो माल पोहोचला जातो. तर व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण, ट्रेनिंग, त्या ज्या गोष्टीचं आपण मार्केटिंग म्हणजे उत्पादित वस्तू करणार आहे त्याचं प्रशिक्षण घेणं पण फार गरजेचं असतं. तर मी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी उन्हाळी वाळवण असतील, लोणचे असतील, मसाले असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे
तिथे जाऊन प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर मी वेगवेगळ्या प्लांटला, म्हणजे जिथे जिथे मसाल्याचे प्लांट असतील तिथे तिथे जाऊन मी व्हिजिट केल्या. तिथे कोणत्या पद्धतीच्या मशिनरी आहेत, कशा पद्धतीने ते तयार केलं जातं, किंवा कच्चा मटेरियल कुठून आणतात, हे सगळी माहिती जमा करण्यासाठी मी जवळजवळ 7-8 प्लांटला व्हिजिट केली. त्याच्यानंतर मग मी मशिनरी खरेदी करण्यासाठी राहता असेल, पुण्यामध्ये असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी जाऊन त्या मशिनरी पाहिल्या आणि तिथून परचेस करण्यासाठी त्या बनवायला दिल्या आणि तिथून परचेस केल्या, पुण्यामधून, राहत्यामधून. ट्रेनिंग पण फार. व्यवसाय चालू करताना आपल्याला ज्या ठराविक लायसन्सची गरज असते, तर आपल्याला फूडमध्ये जर व्यवसाय घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्या शॉप ऍक्टचं लायसन घ्यावं लागतं. नंतर उद्योगाधार हे 2 लायसन्स वेगवेगळे आहेत, ते पण घ्यावे लागतात आपल्याला. फूड लायसन खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये. फूड लायसन पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इंटरनॅशनल, म्हणजे बाहेर जर माल पाठवायचा असेल तर आपले मसाले टेस्टिंगसाठी द्यावे लागतात लॅब टेस्टला, ते पण करणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर ISOचं एक सर्टिफिकेट लागतं, ते पण काढणं गरजेचं असतं. जसं जसं आपला बिझनेस ग्रोथ होईल तर त्या पद्धतीने आपल्याला ते लायसन पुढे पुढे घ्यावे लागतं. मार्केटमध्ये इतरही अनेक कंपन्या आहेत, तर त्यांच्या बरोबरीने आपल्याला चालायचं असेल किंवा आपली गुणवत्ता जर सिद्ध करायची असेल तर आपल्याला आपल्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे. इतर कंपन्यांपेक्षा आपले रेट थोडे कमी ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर मला असं वाटतं की जे आपण प्रोडक्ट बनवते त्या प्रोडक्टमध्ये जीव ओतून किती आपण प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये क्वालिटी आणू शकतो त्या मटेरियलमध्ये, तर ते पण फार गरजेचं असतं. मला एक असं वाटतं की आपण मार्केटमध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी त्याची क्वालिटी, कॉस्ट आणि क्वांटिटी हे पण मेंटेन ठेवलं पाहिजे इतर कंपन्यांच्या तुलनेतून. मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत आणि त्या अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेलं आहे, परंतु त्या कंपन्या इतर तोड देण्यासाठी त्या कंपन्यांच्या तुलनेत आपल्याला आपलं प्रोडक्ट एकदम नॅचरल बनवलं गेलं पाहिजे. तर आम्ही जास्तीत जास्त भर याच्यावर देतोय की सेंद्रिय आपल्याला माल कसा भेटेल, तर आम्ही शेतकऱ्यांकडनंच काही माल खरेदी करतो आणि त्यांच्याकडनंच तो माल घेऊन आम्ही विदाऊट कलर, भेसळ हा प्रकार ठेवत नाही. ऑर्गॅनिक पद्धतीनेच आम्ही सध्या आता मसाले तयार करून बाजारामध्ये आणतो आहेत आणि आमच्या त्या प्रोडक्टला भरघोस अशी मागणी भेटत आहे आम्हाला. सध्या माझा टर्नओव्हर जो आहे आता सध्या, सुरुवातीला तर काही हजारामधूनच होता, परंतु आता मी महिन्याला काहीतरी 1-1.5 लाखाचा माल माझा सेल होतो, 1.5 लाखापर्यंत, आणि त्यातून मला एक 50-60 हजार रुपयाचा इन्कम होतो. परंतु मी हे करत असताना माझ्यासोबत एक 10 मैत्रिणींना पण हा व्यवसाय दिलेला आहे. तर मी जे तालुक्यामध्ये ज्या गावं आहेत, ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथे बचत गटाच्या माध्यमातून मग तिथून एखादी ऍक्टिव्ह महिला घेऊन तिला तो रोजगार दिलेला आहे. तिच्याकडे तो माल पोच करून ती बाकीच्या इतर महिलांना देते आणि त्यातून तिला मी थोडंफार कमिशन देऊन त्यातून तिची रोजीरोटी सुटते. अशा 10 महिलांना माझ्याकडनं रोजगार मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने माझा व्यवसाय हा विस्तारित झालेला आहे. माझं प्रोडक्ट मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी आवडीने खरेदी करावं आणि खरेदी करण्यासाठी माझा नंबर आहे 9868987355. आणि या चॅनलवरती मला बोलवलं इथे आवर्जून आणि माझी विचारपूस केली. मला पण खूप आतून आनंद वाटतो आहे की कोणीतरी आपलं असं आहे की आपण जे कार्य करतो आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीतरी आपल्याला मदत करत आहे. तर खरोखरच सर तुमचं मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद सर.